आज मस्त चिकन बिर्याणी बनवणार आहे। त्यासाठी लागणार आहे लसूण आल्याची पेस्ट, खडे मसाले, दालचिनी, लवंग, मिरे, वेलदोडे, चक्रीफूल, तेजपत्ता, त्यानंतर 4 ते 5 चिरलेले कांदे, 4 ते 5 बारीक चिरलेले टमाटे, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना याची पेस्ट आणि लसूण आल्याची वेगळी पेस्ट। तर इथे पातेल्यात मी तेल टाकून घेतलेलं आहे। त्यात मी अगोदर कांदे तळून घेते। त्यात तुम्ही तूप आणि तेल मिक्स करू शकता, तर मी ते फक्त तेलाचा वापर केलेला आहे। तर सर्वच कांदे टाकून घेतले, छान तळून झाले। तर मी आता टमाटे टाकून घेते, टमाटे छान तळून घेते। अगदी झटपट तयार होते। आता हे छान परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात टाकायचे खडे मसाले, त्यांनाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्यात टाकायचे लसूण आल्याची पेस्ट, लसूण आल्याची पेस्ट हे व्यवस्थित परतवून घ्यायची। त्यानंतर त्यात टाकायचे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता यालाही छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्यात टाकायची हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे मी इथे। त्यानंतर बिर्याणी मसाला, आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। धना पावडरही टाकून घेतले 2 चमचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर चिकन टाकून घ्यायचं आहे। चिकन मी इथे 1 ते 2 शिट्टी घेऊन घेतलेले आहेत, शिजवून घेतलेलं आहे। तर ते चिकन मी ते टाकून घेते, तर व्यवस्थित मिक्स करून घेते। बाकीचे तयारी होत नाही, बाकीचे मसाले परतवत नाही तोपर्यंत मी चिकन 2 शिट्टी शिजवून घेतलेलं आहे। आणि बाकीचं आता ज्या वेळेला मी भात शिजवेल त्यावेळेला बाकीचं चिकन शिजून जाईल आणि वेळही कमी लागेल। तर मी आज सर्व तांदूळ टाकून घेते। तांदूळला 1 तास भिजवून ठेवलेलं होतं। चवीनुसार मीठ टाकून घ्या। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात मी सूप टाकून घेते आणि अजून वरून पाणी टाकून घेतलेलं आहे। तांदूळच्या अगदी थोडंसं वरपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे। नंतर त्यावर टाकून घ्यायची छान कोथिंबीर, आता याला परत मिक्स करून झाकून देईल। आता छान मिक्स करून झाले। आता याला मी 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवेल, तोपर्यंत उघडायचं नाही। आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता किती छान बिर्याणी तयार झालेली आहे। छान मोकळी तयार झालेली आहे। तर मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेते।
तर तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.